दिल्लीमधली थंडी संपून 15 दिवस झाले नाही तोपर्यंत पावसाचं एक आगमन इथं झालं आहे. सकाळी उठल्या उठल्या म्हटलं थंडी एवढी का वाजते, बघितलं बाहेर तर इथं पाऊस चालू झाला होता. म्हटलं बापरे, ह्याची झाली सुरुवात आतापासूनच पावसाळा यायच्या आधीच. आणि आजकाल माझ्या चेहऱ्यावरती असं पिंपल उठत आहेत. ह्याच्या आधी मला कधी उठत नव्हते, पण आजकाल काय झाले काय माझ्या चेहऱ्याला असे सारखे उठायला लागलेत पिंपल, आणि मला अजिबात ते आवडत नाही, ते बघूच वाटत नाही. त्याच्या माझ्या मैत्रिणीचा फोन आला की स्कूलमधून मेसेज आलेला, बघितला का तुम्ही आज सुट्टी दिली हेवी रेनमुळे. म्हटलं नाही बघितला, बरं झालं सांगितलं तुम्ही म्हणून. फायनल एक्झामचा लास्ट पेपर होता ड्रॉइंगचा. म्हटलं झाला असता तर बरं झालं असतं, म्हणजे सुट्ट्या तरी भेटल्या असत्या थोडे दिवस त्याला. मग खूप थंडी वाजत होती म्हणून इथं पहिला मी ओढणी घेतली अंगावरती, कारण की माझे स्वेटर वगैरे सगळेच मी बॅगमध्ये पॅक करून ठेवले होते, म्हणजे आमचे सगळ्यांचेच. त्याच्यानंतर ना गावाकडून डाळ आणली होती ना, ती इथं भिजत घातली होती, कारण की म्हटलं पुढच्या महिन्यात स्त्रीला जर सुट्ट्या लागल्या आणि गावाकडे जायचं प्लॅनिंग झालं तशीच पडून नको राहायला, म्हणून म्हटलं करून टाकू. थोडीशी राहिले, 2-3 टाइम केल्यानंतर होऊन जाईल. त्यांना ड्युटीवर जाण्यासाठी थोडा अजून टाइम होता, म्हणून ते त्यांच्यासोबत मुलांसोबत खेळत होते, आणि मुलांना पण खूप छान वाटतं, कारण दिवसभरातल्या कामातून ना मला जास्त वेळ भेटतच नाहीये त्यांच्यासोबत खेळायला, म्हणून ती खूप खुश असतात पप्पा असल्यावरती घरी. आणि मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितले बरं का, भाकरी करताना लेडीज ना अशा तव्यामध्ये टाकताना दोन्ही हाताने टाकतात, फक्त दोन्ही हाताने टाकतानाच व्हिडिओ करतात, त्यामुळे कसे धरतात मला माहित नाही, पण मी तर इथं एक हातानेच टाकते. म्हटलं असो, तर माझा छोटा मिनी ब्लॉग मी इथंच एंड करते. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.